महालक्ष्मी रेसकोर्सची 120 एकरांची जागा बीएमसीला देण्यास राज्य सरकारकडून मंजुरी। सेंट्रल पार्क, ओपन स्पेस आणि गार्डनसाठी ही जागा वापरली जाईल। लोकसभा अध्यक्षपदाची रस्सीखेच। आज सकाळी 11 वाजता अध्यक्षपदासाठी मतदान। भाजपचे ओम बिर्ला आणि काँग्रेसच्या के सुरेश यांच्यामध्ये चुरस। राहुल गांधी लोकसभेचे विरोधी पक्षनेते असतील, काँग्रेस नेते के.सी. वेणुगोपाल यांची घोषणा। मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान। सकाळपासूनच केंद्रांबाहेर रांगा। महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच। मुंबई शिक्षक मतदारसंघात भाजपचे उमेदवार शिवनाथ दराडे आणि पदवीधरमध्ये किरण शेलार यांचं मतदान। वरळीमध्ये माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनीही बजावला हक्क। वर्षा निवासस्थानी रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक। अर्थसंकल्पीय अधिवेशनावरती सरकारची रणनीती। विधान परिषद निवडणूक आणि मंत्रिमंडळ विस्ताराबाबतही चर्चा। पुण्यामध्ये पहिल्यांदाच आढळले झिका बाधित। 2 जणांना झिका व्हायरसची लागण। डॉक्टर, वडील आणि मुलीमध्ये झिका व्हायरसची लक्षणं। नीट घोटाळा प्रकरणात लातूर जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद शाळेचा मुख्याध्यापक निलंबित। गुन्हा दाखल झाल्यावर जलील पठाण खानचं निलंबन। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी मुंबई लोहमार्ग खात्याचे माजी पोलीस आयुक्त कैसर खालिद निलंबित। प्रशासकीय प्रक्रियेत दिरंगाई केल्याचा ठपका। पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीची बाल सुधारगृहातून सुटका। मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार मुक्तता। फाईव्ह स्पेक्ट्रमसाठी पहिल्याच दिवशी 11,000 कोटींच्या बोली। आजही बिडिंग प्रक्रिया सुरू असेल। राजश्री शाहू महाराजांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती। शाहू महाराजांना मरणोत्तर भारतरत्न द्या, हसन मुश्रीफ यांची पंतप्रधान मोदींकडे मागणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।